राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. पायरीवर आलेला न्याय जिजाबाईंनी गोतमुखाने सोडवलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते. भजनी लोक येत होते. भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरी. खरा कंटाळा येई तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसाच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, राजे, आज नाणे मावळात जायला हवं. परत केव्हा येणार? जिजाऊने विचारले. 5-6 दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशोब राहिला आहे. राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, पहा राजे, जहागीर तुमची. मोठ्या राजांच्याकडून हौसेने ती घेतलीत. आधीच तंट्या बखेड्यांनी भरलेली. मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हाला कंटाळा असेल तर तसं सांगा. मी महाराज साहेबांना कळवून टाकतो. ती मात्र बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत. मावळा फिरत असता राजांचे लक्ष मुलकात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, पंत, हे गड कुणाचे? आदिलशाहीचे. जहागीर आमची आणि गड त्यांचे कसे? राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलाचा हक्क तुम्हाला, पण सत्ता आदिलशाहीचीच. मावळात शिवाजीराजांचा दरारा खूप होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजी पुत्र पाहताच साऱ्यांच्या माना झुकत होत्या. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा पाहायला मिळत होता. त्यांच्या सुखदुःखांना वाचा फुटत होती. समोपचाराबरोबरच प्रसंगी दंडनीतीचा देखील दादोजी वापर करतात हे राजे पाहत होते. गुंडगिरी अरेरावी करणाऱ्या बांधल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुलकाचा वाढलेला आदर राजांच्या ध्यानी येत होता. वाड्याच्या पुढच्या चौकस्तरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या हे शिवबांना कळले नाही. जिजाबाईने विचारले, राजे, एवढे टक लावून काय पाहता? नजर न काढता राजे म्हणाले, मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेतायत ते पाहतो आहे. मग त्यात काय एवढं पाहायचं? केवढा मोठा किडा आहे, मगापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे, सुटण्यासाठी धडपडतो आहे. पण छोट्या मुंग्या पुढे काही चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय त्याला. जिजाबाईंचं उत्तर आलं नाही. राजांनी मागे पाहिलं. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांची नजर दरवाजाकडे वळली. एक इसम येत होता. सावळा उंचापुरा. चेहरा तुकतुकीत होता. डोळ्यात हसू होते. काढणी बांधली तर श्वासाबरोबर तुटेल अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात भरड्या वस्त्राची वंडी होती. वंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. रक्ताचे ओघळ पंजापर्यंत येऊन हातावर वळले होते, पण वेदनेचा लवलेश चेहऱ्यावर नव्हता. हातातली जाडजूड भरीव काठी पेलेत तो आत आला. त्याने चौकात नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, राम राम. शिवाजी राजांचा हाच वाडा नव? होय का? काम होत. वरती ये, राजाने फरमावले. आ? शांतपणे राजा म्हणाले, वरती ये. विस्कत तो इसम वर आला. बैस. पण बैस म्हणतो ना? राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजीराजे उठले. त्यांनी काही न बोलता त्याचा हात पाहिला आणि ते ओरडले, कोण आहे तिकडे? चारी वाटांनी हुजरे धावले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले, देवडीवरचे कुठे गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलावून आण. नोकर गेला. राजाने विचारले, नाव काय तुझं? भीमा. लोहार आहे मी. सुख सुधारत भीमा म्हणाला, सरकार. तेव्हा दादोजी उठून बाहेर आले. राजाने भीमाला विचारले, का आला होतास? सांगू का? मी या मुलकाचं नवं. आम्ही तिकडचं, साताऱ्याचं. दुष्काळ पडला तेव्हा मुलूक सोडून मोगलाईत गेलो. वाटणे येत होतं, रान होतं आणि आलं की अंगावर. कोण? राजाने विचारलं. लांडग. व चुकलो सरकार. मग 3 वते 8 रानात एकटा माणूस मी. हातात नित्ती काठी. करणार काय? घेतलं देवाचं नाव आणि मोरं आलेल्यांवर हल्ली काठी. उरलेलं मागं ठिसकत सरकलं, पण जनावर भारी. तसंच उठलं आणि घेतली उडी. डाव्या रट्टानं रेटी पातूर बावळा काढला. डोसकच फिरलं. मुस्काट बघून एकच काठी हाणली. उठलंच नाही. आणि दुसरे लांडगे? मोरक्या पडल्यावर कशाला राहत्यात? राजे कौतुकाने ऐकत होते. त्यांना गंमत वाटत होती. पण तू इकडे कसा? राजाने विचारले. आईला ते राहीलच की. तिथनं वाट सुधारली. वाटणं येत होतो तर 2 माणसं भेटली. तुम्हावानीच त्याने बी विचारलं, बावळ्याला काय झालं म्हणून.
म्या सांगितलं तर ते म्हणाले, अरे लांडग्याची शेपटी का आणली नाहीस? म्या म्हंटल कशाला? तर ते म्हणले, अरे येड्या, लांडगा मारला आणि शेपटी दावली तर शिवाजीचा बाभन बक्षीस देतो. साऱ्यांची नजर दादोजींच्याकडे गेली. दादोजी हसत होते. भीमा सांगत होता, वर मुलकाचा म्या, मला काय ठावं, असाच माघारी गेलो आणि शेपटी आणली, ही घ्या म्हणत कमरेला खवलेली झुपकेदार शेपटी त्याने समोर टाकली. लांडग्याचा उपद्रव थांबवण्यासाठी दादोजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती. हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होते. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखम्याला औषधे लावली. औषध लावित असता त्याने विचारले, शिवाजीराजे म्हणतात ते तुम्हीच? हो का? काय नाही, लई बोलवा ऐकली होती. मला वाटलं कुणीतरी जाणता माणूस असेल. सारा वाडा हसला. दादोजींनी सांगितले, कुलकर्णी याला दप्तरी घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या. थांबा, राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती देत राजे म्हणाले, भीमा, नशीब तुझं म्हणून काठीवर वागलं. ही तलवार जवळ राहू दे. भीमाने तलवार हाती घेतली. पान बघत तो म्हणाला, रामपुरी दिसते. तुला यातलं कळतं? राजाने विचारलं. म्हणजे धंदाच नव माझा, हेच करत आलो. आता कुठे जाणार? पोट भरून इथे राहतोस? राहीन की, काम सांगा. तुला लोहार शाळा देतो, करशील? भीमाने राजांचे पाय धरले. लई उपकार होतील सरकार. सोनोपंत? राजे सोनोपंतांच्याकडे वळून म्हणाले, याला लोहार शाळा काढून द्या. सोनोपंतांनी दादोजींकडे पाहिले. दादोजी म्हणाले, सोनोपंत, राजाज्ञा झाली, वाट कसली पाहता? आज्ञा म्हणत सोनोपंत भीमाला घेऊन गेले. सारे पांगले. राजे एकटे असता दादोजी म्हणाले, राजे, एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसतात. तो परका माणूस, कोण कुठला काय सांगता येत नाही. पंत, संधी मिळाली तर कळणार ना? हात बळकट आहेत, कष्टाळू आहेत, छाती निदडी आहे. पोलादाची जात सहज ओळखता येते. बस, आणखी काय हवं? संधी दिली आहे, मग दूर आपोआप कळेल. दादोजी कौतुकाने ऐकत होते. संध्याकाळी जिजाऊंच्या दर्शनाला गेले असता दादोजी जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली. मलाही कौतुक वाटतं. माणसं बरोबर हेरतो. हेही राजलक्षणच. पाहून येतं तेवढं शिकून येत नाही म्हणतात. ते काही खोटं नाही. ते ऐकून जिजाबाईंना आनंद वाटत होता. दादोजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादोजी म्हणाले, मासाहेब, सोलापुराहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल तर वाड्यात कवन करावं असं म्हणतो. जरूर. राजांना पोवाड्याची फार हौस आहे. रात्री आम्ही पोवाडा ऐकू. रात्री पलित्यांच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजळला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंतरली होती. शाहीर वाड्याच्या दोन्हीजवळ आपले कडे तापवीत बसला होता. साथीदार टुमटुणे, डफ, टाळ जुळवत होते. खाशा स्वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीच्या उजव्या बाजूला दादोजी, अमात्य, डबीर ही मंडळी बसली होती. बैठकीवरच्या डाव्या हाताला दादोजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या. शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला. डफावर थाप पडली. टुणटुण्याने लय धरली. टाळ खणखणू लागले आणि होती ती बारीक कुजबुजही थांबली. मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातले. आदि नमोनी गणरायाला, देवी भवानीला, मुजरे करतो जिजाऊ माते बाळ शिवाजीला. मर्दाचे गाईले पवाडे आजवर कैकानी, ऐका आता स्त्री जातीच्या शौर्याची कहाणी. रजतपूर रमणी राणी, पद्मिनी अनुरूप फाणी, चित्तोडगडचे नाव गाजवी थोर तिची करणी. लक्ष्मण सिंग राणा चित्तोडाचा भीमसिंग, त्याचा चुलता नात्याचा शोभली उमाशंकरा. जानकी राम रघुवीरा, ही रंभा शोभे सुरवरा. भीमसिंगाला तशी पद्मिनी चित्तोडची राणी, रजपुत वंशा धन्य करीती धन्य तिची करणी. शाहीर नमन करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा. चित्तोडची ही रूपसंपन्न राणी उपजतच स्वाभिमान घेऊन जन्मलेली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता, दुःखी नव्हता. भीमसिंग पद्मिनींची जोडी चित्तोडच्या राज्यात लक्ष्मी नारायण सारखी शोभत होती. शुक्राची चांदणी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती, रूपगुणांची तिच्या पसरली जगावरी कीर्ती. अल्लादोनी खिलची माजला होता शिरजोर, पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानावर. खूबसूरती का गजब खजाना,
जरूर देखू तो मनात मांडे खातगडावर चाल करून येतो. पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अल्लादीन खुलजीच्या कानावर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अल्लाउद्दीनाने चित्तोडवर हल्ला केला. सुखा समालात वावरणारी चित्तोडची भूमी रक्ताने न्हाऊन गेली. भीमसिंग चित्तोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश दिले नव्हते. भीमसिंग अल्लाउद्दीनाच्या हाती सापडला. पद्मिनीचे कुंकू धोक्यात आले. अल्लाउद्दीनाने पद्मिनीला पाण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अल्लाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अधीर झाले होते. पडदा सरकवला होता आणि अल्लाउद्दीनची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न उतरावे तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अल्लाउद्दीन पाघळला. वचन विसरला. भीमसिंग तर सुटलाच नाही, पण अल्लाउद्दीनाने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अल्लाउद्दीनाने हल्ला केला, पण त्याला राजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता. भडकला खिलजी वार उलटे तलवार चित्तोड गडावर कत्तल केली त्याने सर्रास बुरुजावर प्रेतांची रास गड रुधिराने न्याला समयास जी 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 झाला विजय क्रूर म्लेच्छाचा दुष्ट खिलजीचा अधम वासनेचा पराजित पातिव्रत्य होई पुण्याला पाप शह देई सत्याचा बळी असत होई जी 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 पद्मिनीने वक्त जाणला पराजय झाला जरी समराला राजपूत बाणा कोण जिंकणार खिलजीला नखई नाही दिसणार झाली सिद्ध करण्या जोहार जी 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 पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूने भरत होते. जीव गुदमरत होता. शाहीर सांगत होता, सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची धडधडता अग्नीत मिसळली ज्योत पद्मिनीची तिच्या संगती रजपूत नारी करती जोहार सधर्माचा विजय कपीर खिलजीची हार पद्मिनी वाणी अगणित आज भगिनी बळी जाती नैच्छ माजला धाय मोकुलून रडे बघा धरती पुरुषार्थ पार लोपला गोर गरीबाला आया बहिणीला कोणी आज वाली ना उरला कारे देवा डोळा झाकला चित्तोडचा जोहार व्यर्थ का गेला गुलामगिरीच जगण नव्हे ते चितकले वर पराक्रम पुरुषात दिसेना काय गाऊ मोर राजांचं पुढचं ऐकणं अशक्य झालं. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेला. राजे पाठमोरे उभे होते. डोळे टिपीत होते. मागून आवाज आला, का राजे का आलात? राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मोठी वळल्या होत्या. राजे म्हणाले, मासाहेब आम्हाला असले पोवाडे ऐकवत नाही. पत्तराच्या काळचा माणूस देखील हे ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सारं सहन करतो, खुद्द पद्मिनीने सहन केलं नाही. माणसा इतकी निर्लज्ज जात या वालीत पृथ्वी तलावर दुसरी नसेल. चित्तोडच्या राणीचं असं झालं. ताहिरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात पोगल्या तेव्हा कोणी अडवलं? पद्मिनीने जोहार केला. सुटली बिचारी, पण कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती. तिला दिवसा ढवळ्या महाबत खानाने पळून नेली. काय केलं आम्ही? मग माणसं होतावर मिशा बाळगतात कशाला? बोलणं फार सोपं राजे. ही माणसं गाव शहर आहेत कुठे? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा. हे थांबणार केव्हा? थांबवणारा भेटेल तेव्हा. आज थोर बलशाली आहेत, ते शाही कृपेवर तृप्त आहेत. राजेला जुलुमाची सवय झाली आहे. ती पार हाडी मासी फिरली आहे. नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकाच जेठाबाई ऐकायला मिळते. साऱ्या कथा एका वेळी कानावर आल्या असत्या तर. मासाहेब आम्ही ते बंद करू. राजे स्वप्नातले मनोरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पुसाते डोळे आणि सदरेवर चला. मधून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं. राजे जिजाबाईंच्या सह परत बैठकीवर गेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.